आज आपण मार्च 2014 मध्ये जो नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा प्रॉब्लेम विचारला गेला होता तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत. फॉलोइंग इज द रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स पुणे फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2019 अँड सम ॲडिशनल इन्फॉर्मेशन. आपल्याला रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो विथ द हेल्प ऑफ दिस रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट अँड ॲडजस्टमेंट्स वी हॅव टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तर रिसीट्स साईडच्या बॅलन्सेसचा इफेक्ट्स होतो एकतर इन्कम साईडला किंवा लायबिलिटी साईडला. पेमेंट साईडच्या बॅलन्सेसचा इफेक्ट होतो एकतर एक्सपेंडिचर साईडला किंवा असेट साईडला. आपण एक एक बॅलन्सचा विचार करू आणि हा प्रॉब्लेम सॉल्व करू. तर पहिल्यांदा टू बॅलन्स आपण घेणार आहोत का? नाही. का? तर कॅपिटल फंड दिलेला आहे. तर कॅपिटल फंड जर दिला असेल तर आपण ओपनिंग बॅलन्सेस विचारात घेणार नाही. कॅपिटल फंड नेहमी काय करणार आहोत आपण? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इनर घेणार आहोत. कारण जर बिझनेसला प्रॉफिट झाला म्हणजे सरप्लस झाला तर आपण ॲड करणार आहोत आणि जर बिझनेसला लॉस झाला असेल तर तो आपण लेस करणार आहोत. सो कॅश बॅलन्स आपण घेणार नाही. त्यानंतर सबस्क्रिप्शन. हे सबस्क्रिप्शन अतिशय इम्पॉर्टंट बॅलन्सेस आहे आणि ते बॅलन्स आपण इन्कम साईडला घेणार आहोत सबस्क्रिप्शन म्हणून. ठीक आहे. तर या सबस्क्रिप्शनवर काय ॲडजस्टमेंट आहेत त्या ॲडजस्टमेंट पण आपण सॉल्व करून घेऊ. तर 2018चं म्हणजेच काय लास्ट इयरचं सबस्क्रिप्शन येणे होते 3000 रुपीज आणि आपल्याला इन्क्लूड म्हटले फक्त 2500 म्हणजे 3000पैकी 2500 मिळालेले आहेत आणि आपल्याला फक्त 500 मिळणार आहे. तर ते आपण त्याचा इफेक्ट कसा आहे तो आपण दाखवू. लास्ट इयर इन्क्लूड म्हटल्यानंतर आपण काय करणार आहोत? लेस करणार आहोत. सबस्क्रिप्शन इन्क्लूड किती आहे? 2500. हे 2500 मायनस करून घेऊ. मायनस करून घेतल्यानंतर या 36,500 मधून हे 2500 आपण मायनस करून घेऊ आणि हे 3000पैकी 2500 फक्त इन्क्लूड आहेत म्हणजे ॲक्च्युअली येणे किती आहे? 500 रुपीज. मग आपण काय करू? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेऊ आणि 2017 आणि 18 म्हणजे हा लास्ट इयरचा आहे तो आपण इथं घेऊ. म्हणजे एकूण येणे होते 3000 आणि आलेले आहेत 2500 म्हणजे आणखीन येणे किती आहे? ओनली 500. जो काही डिफरन्स असतो प्रिव्हियस इयरचा तो आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवणार आहोत. आणि हे जे काही करंट इयरचं सबस्क्रिप्शन आहे त्याला आपण काय म्हणतो? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. करंट इयर सबस्क्रिप्शन वी हॅव टू ॲड. लास्ट इयर सबस्क्रिप्शन आपण लेस करतो, करंट इयर सबस्क्रिप्शन आपण काय करतो? ॲड करतो बिकॉज दॅट इज अवर करंट इयर इन्कम. एकूण किती आहे? 5000 रुपीज. तर आपण इथे हे 5000 रुपीज घेऊ आणि याची टोटल आउटर कॉलममध्ये घेऊ 39,000. सो हिअर this 5000 we have to show on asset side. So this subscription, this income is related to the current year, so 18 and 19. So what is the value? 5000. So we have to show here. जेव्हा आपलं इन्कम वाढणार आहे तेव्हा आपली असेट्स पण वाढणार आहे. हे 5500 आपण इथं घेऊ. त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे सेल ऑफ फर्निचर. परंतु त्या अगोदर आपल्याला लास्ट इयरचं फर्निचर चेक करून घेणं गरजेचं आहे. लास्ट इयरचं फर्निचर आहे 32,000. ते आपल्याला इनरला घेणं आवश्यक आहे आणि त्यापैकी आपण 18,000चं फर्निचर सोल्ड केलेलं आहे. 18,000चं फर्निचर सोल्ड केलं आहे. सो वी हॅव टू शो हिअर 18,000. आपण 18,000 मायनस करू. मायनस करून या ठिकाणी आपण दाखवू 32,000 मायनस 18,000 14,000. त्यानंतर हे जे 12,000 त्याची काय व्हॅल्यू आहे म्हणजे आता त्याची व्हॅल्यू आपल्याला 18,000चं फर्निचर 12,000ला सोल्ड केलेला आहे म्हणजे लॉस आहे आणि तो लॉस आपण कुठं दाखवणार? तो लॉस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवू. सो बाय नेम लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर. लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर. फर्निचर आपण कमी किमतीला विकले. एकूण 6,000 रुपये कमी किमतीला विकलेला आहे म्हणजे तो लॉस आहे आणि तो आपण एक्सपेंडिचर साईडला घेणार आहोत. त्यानंतर डोनेशन. आणखीन आता यासंबंधी आपण ही ॲडजस्टमेंट पूर्ण क्लिअरच करून घेऊ. आता त्याची व्हॅल्यू आहे 12,600. याचा अर्थ आता 12,600 त्याची व्हॅल्यू आहे. याचाच अर्थ जो डिफरन्स दिसतो आपल्याला तो डिफरन्स म्हणजेच आपला डेप्रिशिएशन. तर डेप्रिशिएशन इज अवर लॉस. सो वी हॅव टू लेस. आता किती लेस करणार आपण?
या 14,000 मधून आपल्याला 12,600 मायनस करायचे, म्हणजे 1,400 हे डेप्रिशिएशन आहे. तर आपण इथं दाखवून घेऊ, काय दाखवून घेऊ, इथं दाखवून घेऊ टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. मी थोडक्यात लिहित आहे. ओके, डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 1,400 आपला हा लॉस आहे. ठीक आहे. त्यानंतर बघू आपण डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. आता डोनेशन फॉर बिल्डिंग फंड घेण्याच्या अगोदर प्रिव्हियस इयरचं जे काही बिल्डिंग फंड आहे ते आपण या ठिकाणी दाखवू. बिल्डिंग फंड आहे 1,45,000. सो इनरला घेऊ आपण हे डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. सो वी हॅव टू ॲड, हे आपल्याला काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. मग ॲड करत असताना या ठिकाणी आपण प्लसचा सिम्बॉल देऊ, म्हणजे ते आपल्याला लक्षात येईल. डोनेशन फॉर बिल्डिंग फंड एकूण किती, करंट इयरमध्ये 27,000 आपल्याला डोनेशन फॉर बिल्डिंग फंड म्हणून मिळालेले आहे. म्हणजे एकूण बिल्डिंग फंडची व्हॅल्यू इन्क्रीज झालेली आहे. 1,45,000 प्लस 27,000 हे आपल्याला ॲड करून घ्यायचे. त्यानंतर आपण बघू ॲडमिशन आहे, तर हे रेव्हेन्यू आहे. सो दोज इन्कम विच इज रिलेटेड टू करंट इयर, दॅट इन्कम वी हॅव टू शो ऑन इन्कम साईड बिकॉज दॅट इज रिकरिंग इन नेचर. ते आपल्याला पुन्हा पुन्हा मिळणार आहे म्हणून आपण इथं घेणार आहोत. रेव्हेन्यू इथे घेतो आपण. कॅपिटल असेल तर आपण असेटला लायबिलिटीला घेतलं असतं. Printing and stationery, there is no adjustment on printing and stationery, so this balance we have to show on expenditure side. आपल्याला ते एक्सपेंडिचर साईडला दाखवायचे. त्याचप्रमाणे आता ह्या सर्व बॅलन्सेस मी इथून पूर्ण हे बॅलन्सेस कुठून, हे रिपेअर पासून ते हे सर्व बॅलन्सेस आपल्याला दाखवायचे. कुठे दाखवणार, ते दाखवायचे आपल्याला एक्सपेंडिचर साईडला दाखवायचे, ते आपण दाखवू. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट, त्याच्या अगोदर आपण ओल्ड इन्व्हेस्टमेंट बघू. ओल्ड इन्व्हेस्टमेंट किती आहे आपली, ओल्ड इन्व्हेस्टमेंट आहे 2,50,000. दॅट बॅलन्स वी हॅव टू शो in inner column. So this investment we have to add. So here we have to write down by name additional. Okay, so additional investment is rupees 40,000. So we have to add this 40,000. So 2,50,000 plus 40,000, 2,90,000. Okay, so now insurance, this is expenditure, so we have to show on expenditure side by name to insurance. Okay, so this cash at bank, so we have to show on asset side. So total value is 11,216. Okay, हे ब्रॅकेट तुम्ही कट करून टाका. ओके, नाव त्यानंतर आपल्याला बघायचं आहे, ही ॲडजस्टमेंट आपण बघितली, ही ॲडजस्टमेंट बघितली, ही ॲडजस्टमेंट बघितली, ही ॲडजस्टमेंट बघितली. आता नियर अबाउट सर्व ॲडजस्टमेंट आपण बघितलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला पुढची काय एखादी ॲडजस्टमेंट असेल ती ॲडजस्टमेंट बघायची. तर आपण ती ॲडजस्टमेंट बघू. तर इथं आपल्याला सरप्लस येणार आहे. ही साईड आपली जास्त आहे 44,050 आणि या साईडचं बॅलन्स आपण बघून घेऊ. ओके, सो आता आपण चेक करून घेऊ सर्व बॅलन्सेस आणि या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व करू. तर हे आपल्याला या ठिकाणी ही बुक्स आहेत ना, बुक्स असेटला येणार नाही, तर ते आपण कुठे घेऊ, बुक्स हे नेहमी एक्सपेंडिचरला येणार नाही, तर ते बुक्स कुठे येणार आहेत आपले असेट्सला. ठीक आहे, तर हे बुक्स आपण असेट्सला ट्रान्सफर करून घेऊ. ठीक आहे, आता त्यानंतर हे जे दोन बॅलन्सेस आहेत, हे दोन बॅलन्सेस आपण कट करून घेऊ आणि इथं पेस्ट करून घेऊ. ठीक आहे, आणि इन्शुरन्सची व्हॅल्यू आहे 1,700, ती आपण या ठिकाणी दाखवू. हे 1,700. त्यानंतर आपल्याला सरप्लस काढायचं आहे. मग सरप्लस काढत असताना इथं आपण घेऊ आणि लिहू सरप्लस. ठीक आहे, तर सरप्लस कॅरीड डाऊन. ओके, आता आपण चेक करून घेऊ. या ठिकाणी 40,000 आहे, 44,050 आहे. आता या साईडची टोटल करू 28,650 आपण मायनस करून घेऊ. तर मायनस करून घेत असताना 44,050 मायनस 28,650, 15,400 हा आपला सरप्लस आला आहे. किती, 15,400. सो 15,400 परत एकदा चेक करून घेऊ, याची टोटल करून बघू. ओके, 44,000. नाव
हे जे सरप्लस आहे ते सरप्लस आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ॲड करणार आहोत. काय म्हणून करणार? सरप्लस. ओके ओके. सरप्लस किती आहे तुमचा? 15,400. हे 15,400 आणि याची टोटल. आता टोटल करत असताना आपण काय करू? 1,51,960 प्लस 15,400. ओके. त्यानंतर बघा आता ह्या दोन्ही साईडची टोटल सेम आहे. 3,39,060. 3,39,060. ओके. 3,39,360. तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न किंवा नॉन ट्रेडिंग कन्सर्नचा हा प्रॉब्लेम अगदी डिटेलमध्ये आपल्याला सोडून दिलेला आहे. हा प्रॉब्लेम आपण स्वतः सॉल्व्ह करायचा आहे, लिहून काढायचा आहे आणि त्यानंतर काही चेंजेस करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आता चेंजेस करून काय सॉल्व्ह करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. इथं 5,000च्या ऐवजी तुम्ही काय करा? 10,000 घ्या सबस्क्रिप्शन. आणि फर्निचर इथं 12,600च्या ऐवजी इथं घ्या तुमचे 13,000. आता तुम्हाला वाटत असेल मी बाकीचे चेंजेस का सांगितले नाहीत, कारण हे प्रिव्हियस इयरचे बॅलन्सेस आहेत. जर मी प्रिव्हियस इयरचे बॅलन्सेस तुम्हाला मी चेंज करून दिल्यास हा प्रॉब्लेम टॅली होणार नाही. तर तुम्ही हा प्रॉब्लेम म्हणजे ह्या दोन ॲडजस्टमेंट चेंज करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे आणि आपल्या गुगल क्लासवरती त्याची जी फाईल आहे ती सेंड करायची. मी तुम्हाला हा प्रॉब्लेम त्याची ही जी पूर्ण फाईल आहे ती फाईल मी गुगल क्लासवरती अपलोड करणारच आहे आणि ते तुम्ही त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम लिहून घेणार आहात. थँक्यू. हा प्रॉब्लेम जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि लाईक करा आणि आपले चॅनल ओम साई महागुरु दीपक बिरादर या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.